गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करून राजकीय गुन्हेगारीचा गायकवाड पॅटर्न समोर आणलाय। गणपत गायकवाड हे राजकीय गुन्हेगारीचा चेहरा हो पाहतायत का असा आरोप होतोय। 6 सेकंदात 6 गोळ्या झाडणारा हा राजकीय गुंड गणपत गायकवाडवर स्पेशल रिपोर्ट। सरावलेल्या गुंडाला आणि गुन्हेगारालाही लाजवेल अशा प्रकारे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला। गणपत गायकवाड यांनी 6 सेकंदात 6 गोळ्या झाडल्या। तुम्ही परत पहा, 6 सेकंदात त्यांनी 6 गोळ्या झाडल्या। एवढंच नाही तर रिव्हॉल्वर रिकाम झाल्यानंतर गणपत गायकवाड महेश गायकवाड यांच्या डोक्यावर रिव्हॉल्वरच्या बटनं मारहाण करत होते। त्यानंतर महेश गायकवाड यांच्या अंगावर अक्षरशः तुटून पडले होते। शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून महेश गायकवाड यांची सुटका करावी लागली। सत्ताधाऱ्यांमध्येच हाणामाऱ्या सुरू झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तीनही पक्षामध्ये एक सुप्तवार कोल्ड वार चाललेला आहे। त्याची प्रचिती आता येत आहे। जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या, गोळीबार, खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल। सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू झालेल्या गँगवॉरचा हा ट्रेलर असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला। साहेबांच्या सोबत असणारे लोकप्रतिनिधी आता लोकप्रतिनिधी नाही तर एखाद्या गँग मधल्या गुंडांसारखे वागायला लागलेले आहेत। चक्क पोलीस स्टेशन मध्येच गोळीबार करणारा आमदार गणपत गायकवाड ही सगळी जर एकूण मांदियाळी बघितली तर गँग सुरू केल्यात। हे लोकप्रतिनिधी हे एका गँग मधले गुंड आहेत आणि ह्या दोन गँग एकमेकांमध्ये जशा दोन गँग, दोन टोळ्यांची युद्ध चालतात पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तशी सध्या शिंदे आणि फडणवीस साहेबांचा गँगवर चालू आहे। दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला। पुण्यातील 3 मोठ्या गुंडांना बाहेर काढल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। भाजपचे आमदार गणपत गायकवाड असं म्हणतायत, या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर या राज्यामध्ये फक्त गुन्हेगारच निर्माण होतील। उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूरसह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे। गणपत गायकवाड हे राजकीय गुन्हेगारीचा चेहरा झाले। राजकीय गुन्हेगारीचा महाराष्ट्रातील गायकवाड पॅटर्न हा मुळापासून उखडून फेकला पाहिजे अशी मागणी होऊ लागली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।